ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फाईलवर स्वाक्षरी करणं असो, निधी वाटप असो, आमदारांची कामं मार्गी लागणी असो, या सगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहेत। 2 आठवड्यांपूर्वी गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यामध्ये असाच मुद्द्यांवरून वाद झाला होता आणि आता ताजं प्रकरण आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीतलं, ज्यात अजित पवार याला वाद म्हणण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातलं गँगवॉर म्हणतो। 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवत आहेत। मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलंय आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होत्या। आज महाराष्ट्राचं सरकार सुद्धा 3 गँग चालवत आहेत आणि मग त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते। आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना 20 भूखंड मुंबईतले आधीच दिलेले आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली। आता आणखी 2 मोठे भूखंड त्यांना दिले जात आहेत आणि त्याची आज माहिती समोर आली। त्यातला एक भूखंड हा जिथे तुम्ही उभे आहात कांजूर मेट्रो कडला, तो एक मोठा भूखंड त्यांना मिळतोय आणि एक मुंबई शहरातला अजून एक भूखंड, म्हणजे एकूण 22 बहुमूल्य भूखंड धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या नावाखाली लुटले जात आहेत मुंबईचे। हे महाराष्ट्रामध्ये 3 गँगचं सरकार असल्यामुळे ही लूट सुरू आहे आणि आपापल्या माणसांना असे भूखंड वाटले जात आहेत। पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं दबाव असताना लँड ग्रॅबिंग, लँड माफिया हे मोठ्या प्रमाणावरती मुंबईत निर्माण झाले। आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात। ज्याला मी लँड ग्रॅबिंग, लँड माफियागिरी आहे। तर आणखीन 2 भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही। चला, थँक्यू। जे वाद होत आहेत, तुम्हाला काय वाटतं की हे वाद खरे आहेत? नाही, हे वाद खरे आहेत। हे वाद खरे आहेत। 3 या टोळ्यांमधलं गँगवॉर पेटलेलं आहे। किंबहुना जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची, या